अधिकारी आहेत, त्यांना इथली जनता आहे, स्थानिक जनता 90% जनता ही इथली वयस्कर आहे, बऱ्यापैकी त्यांना अडाणी म्हणता येईल. त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि ह्यांची कायमची जबरदस्ती आहे की आमच्यासोबत हिंदीमध्ये बोला. सर्वात महत्वाचं म्हणजे ही बँक आहे, ही सेवेकरी बँक आहे, यांनी आपल्याला सेवा दिली पाहिजे. केंद्र सरकारचा नियम आहे त्रिभाषा सूत्र, त्याप्रमाणे स्थानिक भाषा प्रथम, मराठी प्रथम, त्यानंतर पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी किंवा हिंदी. मराठीत सेवा मिळणे हा आपला अधिकार आहे. या सर्व गोरगरीब जनता, या आपल्या खेडेपाड्यातील बायका, त्यांची मुलं बाळा मुंबईला आहेत, काही अडीअडचणी आहेत, पुणे बँकेमध्ये, तर ह्या व्यक्तीला या ठिकाणी मराठी शिकणं बंधनकारक आहे. त्यांना मराठी काय येत नाही, मग यांची नेमणूक इथं कोणी केली? 6 महिन्यामध्ये तुम्हाला मराठी शिकायचं असतं. अनेक वर्ष हे लोक या ठिकाणी नोकऱ्या करतात, परंतु यांना मराठी येत नाही. मग या आमच्या भोळ्या भावड्या जनतेनं जायचं कुठं? तुम्ही यांना विचारा मराठी येते का. जाऊ म्हणता शिकून या, आम्हाला गरज नाही, हिंदीतच बोला. ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या उपऱ्यांची आढळरावी आहे आणि ह्यांना वाटतंय की महाराष्ट्राने आनंद दिलाय, काही करा. शासनाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही कशा माणसांना कामावर घेताय.